नमस्कार मंडळी, आज आपण आहोत पंढरपूरमध्ये. पंढरपूरची नगर परिषदेची निवडणूक आहे आणि यामध्ये आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की पंढरपूरकरांच्या मनातील कोण आहे नगराध्यक्ष. काय सांगाल, सध्या पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे, कोण होईल नगराध्यक्ष? काही सांगता येत नाही, राजकारण वेगळं आहे सध्याचं. बर, काही सांगू शकत नाही, कुठला फेरा कुठे फिरेल सांगता येत नाही. बर. एक रात्रीचा खेळ आहे. पंढरपूरचा विकास वगैरे कसा आहे सध्या? सगळा छान आहे, त्याच्याबद्दल काहीच नाही. रस्ते वगैरे कसे आहेत काय? जाणकार व्यक्ती निवडून यावी एवढीच अपेक्षा आहे. ठीक आहे. जाणकार व्यक्ती या नगराध्यक्ष व्हावे, पंढरपूर शहराचा विकास व्हावा एवढीच मत आपली काय नाव आपलं? संजय गंगाधर निघते. कोणता एरिया हा महाद्वार पोस्ट एरिया. ठीक आहे. काय सांगाल, सध्या नगर परिषदेची निवडणूक चालू आहे, कोण होईल नगराध्यक्ष? अध्यक्षाचा काय वरनं आले ते खालीपर्यंत तेच होणार होता. तरी एक अंदाज आपला किंवा लोकांचा कल पापरकर होतील. हां. सध्या जे काय तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते आहेत ते म्हणत आहेत की पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात धूळ आहे, मग याला कारणीभूत कोण? कारणीभूत आता काय, आता तुमचे नगरपालिका पण आहे आणि आम नागरिक आहेत, वाहतूक करणारे लोक आहेत. वाहतूक आलेल्या गाड्यांची व्यवस्था इथं अजिबात नसते. रहदारी फार दाटलेली आहे. आता काय, आता ते वाहन आहे, मेन कारण वाहन आहेत. बर. येणार वाहनांची जर काही व्यवस्था केली तर धूळ कमी होऊन जाईल. दुसरा एक मुद्दा म्हणजे आपली जी नगरपालिका आहे त्या नगरपालिकेमध्ये अनेक लोकांच्या बोलण्यातून असं येत आहे की जे सफाई कामगार आहेत ती खूप संख्या कमी आहे. एकूण पाहिले तर आपल्या पंढरपूरची जी लोकसंख्या आहे त्याला सुटेबल अशी कामगार संख्या नाही. सफाई कामगार साधारणतः 1000पर्यंत पाहिजे आहेत, परंतु ॲक्च्युली जे सफाई कामगार आहेत ते 250 ते 300पर्यंत आहेत. याबद्दल काय सांग? आता काय, सरकारने पूर्वी नियमावली पहिले परमनंट करायची, आता कंत्राट आहे. मग ते कंत्राट पद्धतीनेच काम होणार ना. तर आता काय 1200 केले काय आणि 2000 केले काय, घरचा मनुष्य आणि बाहेरचा मनुष्य फरकच पडतो. बरोबर. म्हणजे कामगार हे त्यांनी रेग्युलर ठेवले पाहिजेत. रेग्युलर तर ठेवलेच पाहिजेत ना. आता एक कामगार कमी असल्यामुळे सुद्धा धूळ वाढली असं म्हणता येणार नाही का? तसं काय सांगता येणार त्याहीपेक्षा नियंत्रण जर ठेवलं तर बोला. नाही, कामगारापेक्षा जे धुळीचं नियंत्रण जर ठेवलं, वाहतूक इकडून मोठी गाड्या गेल्या नाहीत पाहिजेत किंवा छोट्या मोठ्या टू व्हीलर जाऊ द्यात, पण हे रिक्षा, टांगा आणि 4 व्हीलर डायरेक्ट गाड्या इथं येतात. म्हणजे दर्शनाला जे लोक येतात ते डायरेक्ट गाडी घेऊन येतात. इथं एक गाडी गेली की कितीतरी धूळ उडते पाठीमाग. असं कुठंच नाही, फक्त पंढरपुरातच आहे. त्यात पण बदल व्हावा. 4 व्हीलर गाड्या बाहेर पार्किंग केलं पाहिजे. चारही बाजूला, शहराच्या चारही बाजूला बाहेर पार्किंग पाहिजेच. त्याशिवाय हे कंट्रोल होणार नाही. 2000 कामगार लावले तरी धूळ कंट्रोल होणार नाही. हे नियोजन केलं पाहिजे. विरोधक म्हणतात की निष्काळजीपणे सत्ताधारीने नेत्याने निष्काळजीमुळे एवढं म्हणजे धूळ वगैरे झाले. आता सगळाच दोष त्यांना देऊन पण चालत नाही. तुम्ही जर हे काही गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवल्या तर निश्चित कमी होऊन जाईल. ओके. कोण होईल नगराध्यक्ष? आता 2 चुरस आहे, भालके मॅडम एक आहे आणि पापरकर आहेत. काय वाटतंय तरी जनतेचा कौल किंवा कट्ट्यावरील गप्पा यामधून काय निष्कर्ष निघतोय? तसं काही सांगता येत नाही, पण चुरस दोघांची जोरात होणार आहे. ओके. कोणीही नगराध्यक्ष झालं तर तुम्हाला काय वाटतं की कोणत्या सुविधा पंढरपूरमध्ये झाल्या पाहिजेत? कोणीही नगराध्यक्ष होऊ द्या, सगळे व्यवस्था काय पाहिजे, जिथं तिथं पाण्याची सोय पाहिजे, धुळीचं नियंत्रण पाहिजे. मोठ्या गाड्या सोडतात ज्या ठिकाणी, पश्चिमद्वार, महाद्वार अशा ठिकाणी 4 व्हीलर अजिबात कमी केल्या पाहिजेत आणि पार्किंगची व्यवस्था पूर्ण बाहेरच पाहिजे. अशी व्यवस्था नगराध्यक्षांनी करावी. हो, तेलंग आहे. मी पंढरपूरात घोंगडे गल्लीमध्ये राहतो. पंढरपुरामध्ये प्रदक्षिणा रोडवर स्त्रियासाठी मुतारी नाही आहे, शौचालय नाही आहे. सकाळपर्यंत लोक विचारतात शौचालयाला कुठे जायचं. ही फार मोठी गंभीर परिस्थिती आहे. 20 वर्षापासून सत्तारूढ दोन्ही गट होते पण कुणी लक्षच दिलेलं नाही. हा एक दोष आहे. नमस्कार. काय सांगाल, सध्या पंढरपूरमध्ये नगर परिषदेची निवडणूक चालू आहे, कोण येईल निवडून? काहीच सांगता येत नाही. दोघांची पण जी आहे लढत त्या
अटीतटीची लढत आहे, त्याच्यामुळं कोण निवडून येईल काही सांगता येत नाही. बरं, सध्या पंढरपूरचे काय प्रश्न आहेत सध्या, म्हणजे काय अडचणी वगैरे? पंढरपूरचा प्रश्न म्हणजे एक धुळीचा प्रश्न आहे. पण आता ते धुळीचा प्रश्न बऱ्याचशा लोकांच्या तोंडून मी हा प्रश्न ऐकला आहे. मग हे धूळ साफ करणारे कामगार किती आहेत नगरपालिकेमध्ये? नगरपालिकेमध्ये साधारणतः 350 ते 400 कामगार असं आहे, पण आहे ना लोकसंख्येच्या मानानं आणि यात्रेच्या मानानं कमीत कमी 1000-1100 आहे ना कामगार पाहिजे. तरच पण व्यवस्थित तिथं कामगार कमी आहे, त्यामुळं काय तो प्रश्न लवकर सुटू शकत नाही. तर आहे ना नगरपालिकेनं सीओनी वगैरे त्याची व्यवस्था केली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे सफाई कामगार वाढवले तर रस्ते साफ राहतील किंवा धूळ वगैरे कमी होईल. हो, सफाई कामगार वाढवणं हे गरजेचंच आहे, त्याशिवाय धूळ कमी होणार नाही. म्हणजे सीओनची सुद्धा जबाबदारी आहे थोडंसं, म्हणजे या गोष्टीकडे लक्ष देणं. केवळ राजकीय नेत्याने एकमेकावर चिखल फेकण्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणेने सुद्धा याकडे लक्ष दिले पाहिजे. बरोबर आहे. प्रशासन ही यंत्रणेनं नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी आहे ना येऊन आहे ना देखरेख केली पाहिजे. आता नगरपालिकेच्या बऱ्याच ठिकाणी मुताऱ्या आहेत, पण त्या स्वच्छ केल्या जात नाहीत. अक्षरशः प्रचंड घाण आहे. त्या अक्षरशः तुम्हाला सांगतो इतकी घाण आहे, 6-6 महिन्यांना दुरुस्त केल्या जात नाहीत. साफ करायला कामगार येत नाहीत. लोकांनी तक्रारी केल्या तरी ती दखल घेतली जात नाही, अशी परिस्थिती आहे. आता आपल्या नगरपालिकेवर प्रशासक बी बरेच वर्ष आहे, त्यांचं सुद्धा काम काहीच नाही म्हणावं लागेल. काहीच नाही. अक्षरशः म्हणजे आमच्या इथं जे आहे ना शॉपिंग सेंटरमध्ये मुतारी आहे, तर अक्षरशः इतकी घाण आहे, आम्ही तक्रारी करून कंटाळलो, पण तिथं आहे ना नगरपालिकेचा माणूस येऊन स्वच्छ करत नाही. नमस्कार. नमस्कार. सध्या पंढरपूरचं मतदान जाहीर झालेलं 2 डिसेंबरला मतदान आहे. काय कशी हवा सध्या, कोण नगराध्यक्ष? प्रशांत परिचारक म्हणतील तिकडं गुलाल 100%. बरं, म्हणजे मालक ओनली मालक. श्यामल शिरसोडे निवडून येतील. विजय 100% आहे. बरं, पण विरोधकांचं तर असं म्हणणं आहे की पंढरपूरमध्ये विकास झाला नाही, धूळ खूप आहे, खड्डे आहेत, रस्त्याची व्यवस्था. अहो, सत्ता त्यांच्याकडे तर होती, त्यांनी काय केलं? जाऊ द्या, भाजपचा गुलाल 100% विषय नाही. काढा स्क्रीनशॉट, मला फोन करा. नमस्कार. नमस्कार. सध्या निवडणूक लागलेली आहे, बरोबर आहे. तर पंढरपूरमधून नगराध्यक्ष कोण होईल? पंढरपूरचा जो विकास करणार आणि ज्याच्यात धमक आहे तोच पंढरपूरचा नगराध्यक्ष होणार. बरं, म्हणजे आणि तो ती कोणी का असो ना. आमचे पार्टी परिचारक साहेब ज्यांनी आज गेली जवळजवळ 30-40 वर्ष झाले या नगरपालिकेवर त्यांची सत्ता आहे. 25 वर्षापूर्वीचं पंढरपूर आणि आत्ताचं पंढरपूर, जुनी लोक आहेत त्यांना विचारा तुम्ही की किती फरक पंढरपूर शहरामध्ये पडलेला आहे. पंढरपूर पांडुरंगाच्या नावावर केंद्र सरकार असो राज्य सरकार असो चांगल्या प्रमाणात निधी ह्या ठिकाणी दिला जातो आहे. त्या निधीचं विनियोग अतिशय चांगल्या पद्धतीने आमचे परिचारक प्रशांत मालक अतिशय योग्य पद्धतीने करतात. त्यामुळं आमचं तर आहेच आहे, पण पंढरपूर शहरातली जनतासुद्धा प्रशांतराव परिचारक यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. आणि आमच्या आता लक्ष्मण तात्या पापरकर ज्यांच्या मंडळी उभारल्यात, लक्ष्मण तात्या पापरकर म्हणजे ही एकनिष्ठेचा कळस आहे. आज 40 वर्ष झाली परिचारक मालकाच्या पाठीशी खंबीरपणे ते उभा आहेत. पापरकर मेंबर लक्ष्मण तात्या, ज्यांची आज एवढी परिचारक फॅमिलीची इतकी निष्ठा आहे, एकनिष्ठ आहे. आणि त्यांचं एकनिष्ठ आहे म्हणूनच नाही, कुणी सामान्यातला सामान्य माणूस केव्हाही एनी टाईम त्यांना फोन करू द्या, ओळख असू नसू, कोणतेही त्याचं काम असू द्या, मग ते नगरपालिकेचं असेल, तुमचं पोलीस स्टेशनचं असेल, किंवा तुमच्या समाजातली काय भांडणं असतील, तुमचे घरगुती काय प्रॉब्लेम असतील, तर त्या प्रसंगी तो माणूस त्या माणसाच्या मागं भक्कमपणे उभा राहतो. केव्हा कुठलंही सामान्य कुठेही काही झालं आणि त्यांना कोणी बोलवलं तर तो माणूस त्या ठिकाणी हजर होतो. म्हणजे जो माणूस आपल्यासाठी येतो जातो अशा माणसाला मतदान करणं गरजेचंच आहे. अशा माणसाला आम्ही मत देणारच आहे, प्रश्नच नाही. बरं, तुम्ही आता सध्या मंदिर परिसर भागामध्ये राहणारे सगळे नागरिक आहात, तर तुमची काय अडचण आहे का, किंवा तुम्हाला काय त्यांच्याकडून अपेक्षा आहेत का? कुणाकडून सत्ता येणार आहे किंवा जो नगराध्यक्ष होणार आहे? आहे ना, अपेक्षा राहणारच. अपेक्षा काही कमी होत नसते. जसे सुधारणा होईल तसे प्रश्न निर्माण होणारच आहेत. त्यामुळं त्याला काय ना अपेक्षा राहणार. पण आमच्या इथं काही अडचण येत नाही. आम्ही एखादं काही बघा, सामान्य नागरिकाची काय सुविधा गरजा असतात, मूलभूत पाणी, लाईट, स्वच्छता, या व्यतिरिक्त कुठलीही काय सामान्य माणसाची काय नसती. मूलभूत गरजा ह्याच आहेत. आणि ह्या भागात आम्हाला आजपर्यंत कधी अडचण आली नाही. जरी आली
किंवा आम्ही एक संबंधितांना कॉल केला, आमचे नगरसेवक असतील ह्या भागातले नगरसेवक आहेत आमचे शैलेश बडवे, त्यांचं पण काम तसंच आहे. निमेराजचं फोन करा, तुमच्यासाठी धावून येणार, केव्हाही येणार. आता विरोधी पक्ष असं म्हणतात की धुळे साम्राज्य भरपूर आहे, खड्डे आहेत, रस्ता व्यवस्थित नाही. सुधारणा करायचे म्हणल्यानंतर थोडा त्रास पण करून घ्यावा लागेल. आज बघताय तुम्ही, आपण धूळ कुठं आहे मला सांगा. धूळ आहे सरगम चौक ते वाकरी परिसरात. काय चालू आहे तिथं? रस्त्याचं काम काम चालू आहे. ठेकेदारात कामं दिलेत. काही विघ्न संतोषी लोक अडवणूक करतात, काहीतरी गोष्टी करतात, त्यामुळे ते काम थांबलं जातं. ती ठेकेदार इकडे तिकडे जातो, परत त्याला आमच्या मालकांनी सांगून त्याला ते काम तातडीने पूर्ण करायचं. ह्या गोष्टी होतच राहतात. ज्या ठिकाणी सुधारणा करायची तर थोडा त्रास पण सहन करावा लागेल ना. रस्ता धूळ मान्य आहे, आम्ही म्हणतो ना मान्य. आता मी पण एक सामान्य नागरिक आहे, धुळीचा त्रास आहे. तर जेव्हा सुधारणा चालू आहे, आज तुम्ही जावा उपनगरात जावा, खाली गल्ली बोळात जावा, ह्या तुमच्या संतपेठ परिसरात जावा किंवा इकडे कोळे गल्ली परिसरात, बोळात कॉन्क्रीटचे रस्ते झालेत. कॉन्क्रीट देवस्थानच्या आसपास 3-3, 4-4 वेळा ते झाड लोट करतात, एकदम स्वच्छता ठेवतात. तसं काय तकलीफचं काय नाही. आता गावाबाहेर थोडी धूळ आहे, तिथं रस्ता फार मोठं, ते ब्रिजचं काम चालू आहे. आता तेवढा पंढरपुरातला पहिला ओव्हरब्रिज तिथं होणार आहे, ज्याचं काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. काय अडचणीमुळे ते थांबलंय थोडं मागं पुढं. आता आपल्या इथं 4 वाऱ्या येतात. 4 वाऱ्या आल्यानंतर पंढरपूर येणारं पब्लिक मोठ्या प्रमाणावर खूप मोठ्या प्रमाणात भाविक येतात. मग त्या पिरियडमध्ये ही कामं चालू ठेवून चालत नाही. मग त्यासाठी ते काम बंद पण ठेवावं लागतं. यात्रा चालू, आता यात्रा नुकतीच संपली, कार्तिक यात्रा, आता परत काम सुरू झालं. पण थोडेफार आता बघा, आज कधीही महाराष्ट्रात एवढा पाऊस पडला नाही, तेवढा पाऊस पडला. रस्ते चांगले होते, एवढ्या पावसाचं प्रमाण एवढं होतं. रस्त्यात थोडीशी आता ती खड्डा बिड्डा, नागरिक पण सुजाण आहेत हो, नागरिकांना पण माहिती आहे. आता काय पहिल्यासारखं राहिलं नाही, येडेगाबाळं कोण राहिले, नागरिकाला पण माहिती आहे, नागरिक सुजाण आहे. थोडेफार सुधारणा व्हायची म्हणलं तर थोडाफार त्रास नागरिकांना सहन करावाच लागणार. तुमच्या हे नागरिकांचं जे मंत्री परिषद नागरिक आहेत त्यांचं कॉरिडॉरबद्दल काय म्हणणं आहे? कॉरिडॉर एक असा विषय, दुकानं तुम्हाला मिळतील, तुमची ज्याची दुकानं जाणार आहे त्यांना दुकानं आम्ही देऊ, शब्द दिलेला आहे त्याने. त्यामुळं काय प्रश्नच येणार नाही. येऊन जाऊन प्रश्न राहतो, घरदार ज्याचे जातात त्यांना आम्ही विनंती केली आहे, आम्हाला कुठं तर तुम्ही इतक्या लांब जाणं, शासनाची जिथं जागा आहे तिथं आम्हाला जागा उपलब्ध करून द्या, जेणेकरून गावाच्या बाहेर 5-5, 6-6 किलोमीटर. ऐकून घ्या, काय कॉरिडॉरचा विषय हा संवेदनशील आहे. आज इथं ही लोक 4-4 पिढ्या झाले ह्या ठिकाणी ह्या मंदिर परिसरात राहत आहेत. अचानक तुम्ही कॉरिडॉर, आता ही संकल्पना केंद्र सरकारची म्हणून सांगण्यात येतं, राज्य सरकार त्याच्यावर अंमलबजावणी करणार म्हणून सांगते. एक विषय असा आहे, ठीक आहे तुम्हाला हा प्रोजेक्ट राबवायचाच आहे, तर ह्याला काय सुधारणेला कोण नागरिक मागं पुढं बघत नसतो. पण जो काही कॉरिडॉर बाधित लोक बाधित होणार आहेत त्यांना मिळणारा मोबदला हा अतिशय चांगला आणि योग्य असावा. कारण आज तुम्ही त्यांची घरदारे घेतल्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढ्या ज्या आज ह्या व्यवसायावर, त्यांच्या रोजच्या चलनावर त्यांचं अवलंबून होतं, ते पूर्णपणे बंद होणार आहे. आज तुम्ही 10 लाख 20 लाख रुपये देऊन काय त्याची पुढचं आयुष्य संपलं ना त्याचं. आज तो जर ह्या ठिकाणी पुढं कंटिन्यू राहतो, 10 लाख रुपये तो वर्षाला मिळवतोच नाही. तर समजलं, म्हणजे जो मोबदला दिला जाणार आहे तो अगदी योग्य मिळावा. ते 5-6 किलोमीटरवर जे आता तुम्ही आम्हाला जागा मिळणार आहे ती रेट इथं तुम्ही द्यायला तर कसं शक्य आहे? ही देवळाजवळ जागा आहे आमची, देवळाजवळ जागा असल्यामुळे इथला रेट तिथला रेट त्याची तुलना करून जमणार नाही ना. मंदिर परिसर हा अतिशय म्हणजे इथले कॉरिडॉर संकल्पना काय असेल त्यांच्या कुणी ठरवला काय ठरवला हा विषय नाही. सुधारणा जर करायची असेल ना तर थोडा त्रास तर होणार आहे. परंतु जर इथली लोकांची जर घरदारी घेतली, आज ही लोक 4-4 पिढी झाली इथं राहतात, यांचा व्यवसाय यांचं सर्व काही त्याच्यावर अवलंबून आहे. तो असं जर कॉरिडॉर राबवायचा असेल आणि जर शासनाचा तो राबवलाच जाणार असेल तर जी काय मोबदला मिळावा तो अतिशय चांगल्या पद्धतीचा, जेणेकरून त्याच्या आजपर्यंत त्यांना जे नुकसान आत्ता इथनं पुढं भविष्यात होईल त्याचा फटका त्यांना मोठ्या प्रमाणात बसू नये. नाव सचिन गोडके. काय सांगाल, पंढरपूरचा नगराध्यक्ष कोण होईल? काय सध्या आता सगळीकडे जे आहे तेच, तरी आता सध्या सत्तावर ही मंडळ कमळ आहे. नाही कोण होईल म्हणजे नाव सांगा ना. स्पेशल शिरसट होतील. तर कसं आहे सध्या पंढरपूरमध्ये काय अडचणी आहेत का, किंवा कोणते? काय नाही, रस्ते बघितले तुम्ही, रस्ते म्हणजे रस्त्याची कामं होणे गरजेचं आहे. ठीक आहे, अजून काय सांगाल? काय नाही बाकी. ठीक आहे, शिरसट होतील. हॉटेल ठीक आहे.
तर यांचं मत आहे श्रीसट होतील. अजून काही लोक सांगा काय मत आहे आपलं, कोण होतील? आमचं मत भालके होईल. बालके होईल. हा. बर, सध्या जे काय सत्ताधारी आहेत त्यांनी चांगला विकास केला नाही का? काय आमची आई 3ला उठती पाणीसाठी. बर, त्यांना काय आमचा विकास केलाच नाही. पाणी 3ला येतं. हा, बर, तासभरच पाणी येतं. मग काय तुमची तक्रार वगैरे घेतली नाही का? किंवा तुम्ही- नगरसेवकाची तक्रार नगरसेवक येतच नाही आमच्यापर्यंत, काय तक्रार द्यायची. नगरपालिकेत जायचं, नगरपालिकेचे अधिकारी असतात त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही का पण तुम्ही? आता मागाला मत कशी येतात नगरसेवक. हम्म. पाणी येत नाही ही समस्या आहे तुमची. हा, कोणत्या भागात घर आहे आपलं? ठीक आहे. इथं बडवे गल्लीत. बडवे गल्लीत. हा, ओके, ठीक. किती प्रभाग क्रमांक किती मध्ये 7 मध्ये. 7 मध्ये. आम्हाला 3ला उठावं लागतं पाण्यासाठी. तास पाण्याची दीड तास पाणी. समस्या हा. सर्वात महत्वाची आपल्या भागामध्ये मग आहे. चला दाखवतो आमच्या घरी, वाटलं तुम्हाला किती भरून ठेवावं लागतंय. ऑटोमॅटिक म्हणजे मोटर लावून भरावं लागतं का असं? मोटर लावून भरावं लागतं. आम्हाला नाही आलं तर पाणी तिथं आणावं लागतं. हा, कळशीनं. ओके, तर या ठिकाणी काय नाव आपलं? महेश सुरेश बागानगरे. भागानगरी. तर यांची समस्या अशी आहे की यांच्या भागामध्ये पाणी व्यवस्थित येत नाही आणि खूप रात्री येतं. तर निश्चित या ठिकाणी हे लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे यांचा. तर निवडणूक कोणीही जिंकली तरी यांच्या मुद्द्यावर निश्चित यांनी विचार केला पाहिजे. ठीक आहे. हॅलो, हा, नमस्ते. थोडंसं- मी हरिभाऊ नातू, या 5 नंबर वॉर्डामधील एक मतदार, वय वर्ष 78. या 78 वर्षामध्ये मी असं पाहिलेलं आहे की पंढरपुरामध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही. जसं पंढरपूर आहे तसंच आहे. ते 2 अनुभव त्याचे. एक राजा मंगळवेकर आपले लेखक होते, ते 1960 साली पंढरपुरात आले. त्यापूर्वी 20 वर्ष ते पुण्याला होते. ते म्हणले पंढरपुरात काहीही 25 वर्षात फरक पडला नाही. ती स्थिती आजही पंढरपुरात आहे. सुंदर आणि आदर्श पंढरपूर नाहीच, अस्वच्छ आणि घाणेरडं पंढरपूर आहे. आणि याच्यात आजपर्यंत आलेले आमदार, प्रेसिडेंट यांनी काहीही सुधारणा केलेली नाही. हे मोठं दुःख आहे. पंढरपुरावर कचऱ्याचं साम्राज्य आहे. ट्रॅफिकबद्दल तर बोंबाबोंबच आहे. आता आम्ही या ठिकाणी दत्तकाठावर बसतो आहे, इतकी वाहनं लावलेली असतात की अतिशय सिनियर सिटीजनला तर चालणं अवघड आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. पाण्याची स्थिती जरा बऱ्यापैकी आहे, पण स्वच्छता आणि रस्ते तर हॉरेबल आहेत, भयानक रस्ते आहेत की त्या रस्त्यावरती पाय मोडणं, त्यासाठी एखाद्या हाडं बसवणाऱ्या डॉक्टरचं एखाद्या डिस्पेन्सरीज काढावी असं मला वाटायला. इतकी घाणेरडे रस्ते आहेत. तर ही स्थिती ह्या निवडणुकीत 2025मध्ये सुधारणा व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय सुविधा भेटल्या पाहिजेत? कशाबद्दल? सुविधा कोणत्या भेटल्या पाहिजेत किंवा कोणते बदल झाले पाहिजेत? बदल व्हायला पाहिजे. 2 चांगले, एक रस्ते चांगले पाहिजेत, पाण्याची व्यवस्था व्यवस्थित पाहिजे. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असलेले रिक्षा ड्रायव्हर्स. इतके विचित्र प्रकारचे जे रिक्षा आहेत, त्या लोकांना चालायला सुद्धा रस्त्यात त्रास होतो. त्याच्यानंतर आपल्या इथं पार्किंग व्यवस्था नाही. हजारो गाड्या इथं दररोज येतात, त्यासाठी पार्किंग नाही, रस्त्यावर लावलेले असतात. याचा अतिशय लोकांना त्रास होतो. वारीच्या वेळेला तर आणखी स्थिती भयानक असते. या गोष्टी खरोखर आवश्यक आहेत, व्हायला पाहिजेत. त्या होत नाही आहेत. मी नेगेटिव्ह मत मांडतोय, पण ते वास्तव आहे. आणि यामध्ये कुठल्याही पार्टीने, नॉट प्रशांत परिचारक, नॉट भालके, नॉट सुधाकर परिचारक, नो बडी हॅड डन इट. कोणीच काही सुधारणा आत्तापर्यंत केलेली नाही. ही अपेक्षा आमची आहे. थँक्यू.